क्वेश्चन नंबर 5 बघा. फाइंड द सेपरेट इक्वेशन of the line represented by the following इक्वेशन. पहिला क्वेश्चन दिलाय x -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 3 इंटू ब्रॅकेट x -2 इंटू y + 1 प्लस 2 इंटू ब्रॅकेट y + 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलात x -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, इकडे x -2 आणि y + 1 आहे. तर काय करायचं बघा, पोट x -2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a अँड y + 1 सॉरी x -2 इक्वल टू a, y + 1 इक्वल टू b म्हटलं तर इथं कसं होतं a स्क्वेअर -3ab प्लस बी स्क्वेअर इक्वल टू 0 येतं. आता याचे फॅक्टर्स कसं पडणार बघा, a स्क्वेअर -2b स्क्वेअर. तर आता काय होतं, गुणाकार मल्टिप्लिकेशन 2 ॲडिशन -3 येणारे व्हॅल्यूज कुठले कुठलेच बघा. जर समजा आता आपण इथं जर सध्या स्टार्ट केलं तर हे कसं होतं, मल्टिप्लिकेशन 2 म्हणजेच काय येणार बघा, +2 येणार आहे. 2 इंटू 1 मल्टिप्लिकेशनचा साईन प्लस आहे. मग मिडल साईन बघायचं. मिडल साईन काय आहे, -3 म्हणजे -2 -1 म्हणजेच असं येतं a स्क्वेअर -2ab -1ab प्लस 2b स्क्वेअर इक्वल टू 0. या दोघातून काय कॉमन काढू शकतो आपण, a. तर राहतं काय, a जर कॉमन काढलं तर a -2b राहतं. परत बघा, ह्या दोघातून काय कॉमन काढू शकतो मी, -b कॉमन काढू शकतो. म्हणजेच काय राहतं, a -2b इक्वल टू 0. परत बघा, या दोघांमधून a -2b कॉमन काढतो. म्हणजेच काय राहतं, a -b इक्वल टू 0. देअरफोर आपण हे असं लिहू शकतो. बघा लक्ष द्या, a ची व्हॅल्यू काय, x -2 हे असं आलं, x -2 -2 b म्हणजे काय, y + 1 इंटू a म्हणजेच x -2 b म्हणजे काय, y + 1 इक्वल टू 0. म्हणजे असं येतं x -2 -2y -2 इंटू अनदर ब्रॅकेट x -2 -y -1 इक्वल टू 0. म्हणजे राहतं काय, x -2y -2 -2 -4 x -y -2 -1 म्हणजेच -3 इक्वल टू 0. दीज आर टू सेपरेट इक्वेशन्स. नेक्स्ट बघा, 10 इंटू ब्रॅकेट x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x + 1 इंटू y -2 -3 इंटू y -2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. समजा हे असं दिलं तर काय करायचं बघा, इथं इनिशियली x + 1चा स्क्वेअर आहे, y -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तर काय करायचं, पुट x + 1 इक्वल टू a म्हणायचं, y -2 इक्वल टू b. तर हे काय झालं, 10a² प्लस ab -3b स्क्वेअर इक्वल टू 0 झालं. ह्या 10ने -3ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय होतं, -30 येतं. आता बघा, गुणाकार 30 येणारे संख्या कुठलेत, नंबर्स कुठलेत, 5 आणि 6. मल्टिप्लिकेशनचा साईन बघायचं. मल्टिप्लिकेशनचा साईन काय, मायनस. मग तेव्हा काय करायचं बघा, ह्या दोनपैकी एक व्हॅल्यू प्लस घ्यायचं आणि एक व्हॅल्यू मायनस. ते कशावर अवलंबून आहे, इथल्या साईनवर. इथला साईन काय, प्लस म्हणजे मोठी व्हॅल्यू प्लस, लहान व्हॅल्यू मायनस. म्हणजेच हे असं येतं फॅक्टर्स, 10a² प्लस 6ab -5ab -3b² इक्वल टू 0. या दोघांमधून काय कॉमन निघतं आहे, a. म्हणजेच काय राहतं, 10a
प्लस 6b राहतं. परत बघा या दोघांमधून काय कॉमन काढू शकतो आपण. परत इथून 2 पण कॉमन निघतं बघा. 2a म्हणजे काय राहतं 5a प्लस 3b. ह्या दोघांमधून -b जर कॉमन काढलं तर काय राहतं 5a प्लस 3b इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप परत बघा 5a प्लस 3b 5a प्लस 3b म्हणजेच 5a प्लस 3b कॉमन निघाला. इंटू अनदर ब्रॅकेट 2a मायनस b इक्वल टू 0. तर 5 इंटू ब्रॅकेट a म्हणजेच काय x प्लस 1 प्लस 3 इंटू ब्रॅकेट b म्हणजेच काय y मायनस 2 प्लस 2 इंटू ब्रॅकेट a म्हणजेच x प्लस 1 मायनस b म्हणजे काय y मायनस 2 इक्वल टू 0. तर हे असं येतं आहे 5 इंटू ब्रॅकेट x प्लस 1 प्लस 3 इंटू ब्रॅकेट y मायनस 2 2 इंटू ब्रॅकेट x प्लस 1 मायनस y मायनस 2 इक्वल टू 0. आता काय करायचं बघा 5ने मल्टिप्लाय केले की 5x प्लस 5 प्लस 3y मायनस 6 2x प्लस 2 मायनस y मायनस मायनस प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजेच काय राहतं आहे 5x प्लस 3y 5 मायनस 6 म्हणजे -1 2x मायनस y 2 प्लस 2 म्हणजेच काय 4 इक्वल टू 0. हे झालं 2 सेपरेट इक्वेशन दॅट इज 2 सेपरेट इक्वेशन्स. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ k. क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 6. फाइंड व्हॅल्यू ऑफ k if the following equations represent a pair of lines. पहिले येतं आहे 3x² प्लस 10xy प्लस 3y² प्लस 16y प्लस k इक्वल टू 0. तर काय करायचं बघा कम्पेअर विथ म्हणायचं कम्पेअर विथ ax² प्लस 2hxy प्लस by² b नंतर काय येतं 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. मग आता कम्पेअर करा x² सोबत इथं व्हॅल्यू काय आहे a 3 म्हणजे a इक्वल टू 3. xy सोबत किती आहे 10 2h इज इक्वल्स टू 10 h इज इक्वल्स टू 10/2 म्हणजेच h इज इक्वल्स टू 5. y² सोबत 3 आहे तर b इक्वल टू 3. परत बघा 2g इक्वल टू 16 तर g इज इक्वल्स टू 16/2 तर g इज इक्वल्स टू काय होतं 8. त्यानंतर बघा सॉरी हे 2gx आहे इथे x टर्मच नाही आहे x हा टर्मच नाही आहे म्हणजेच आपण असं कन्सिडर करणार 2g इज इक्वल्स टू 0 देन g इज इक्वल्स टू 0/2 म्हणजेच g इज इक्वल्स टू 0. त्यानंतर बघा f 2f इक्वल टू 16 f इक्वल टू 16/2 f इक्वल टू 8 आणि c इक्वल टू k. Now as it represents a pair of line therefore determinant of a b c h g f is equals to 0. तर a ची व्हॅल्यू काय बघा आता लक्ष द्या a इक्वल टू किती आहे 3 b इक्वल टू 3 f c इक्वल टू k h इक्वल टू 5 g इक्वल टू 0 f इक्वल टू 8 508 इक्वल टू हे 0च आहे आन्सर. नेक्स्ट बघा इथं लिहिताना पहिल्यांदा 3 लिहायचं
ते रो वन कॉलम हाईड केल्यावर काय राहतं 388K मायनस मिडल टर्म 5 रो वन कॉलम हाईड केल्यावर काय राहतं 580K प्लस लास्ट टर्म 0 रो कॉलम हाईड केले की 5308 इज इक्वल्स टू 0 हे असं येतं 3 इंटू ब्रॅकेट 3 इंटू के 3K मायनस 8 इंटू 8 64 मायनस 5 इंटू ब्रॅकेट 5 इंटू के 5K मायनस 8 इंटू 0 0 0 इंटू कंप्लीट टर्म 0 इज इक्वल्स टू 0 3 इंटू 3K 9K मायनस 64 इंटू 3 करायचं किती येतं बघा आन्सर 192 मायनस 25K इक्वल टू 0 आता 9K मायनस 25K म्हणजे मायनस 16K राहतं इक्वल टू आता मायनस 192 पलीकडे गेले की प्लस 192 देअरफॉर K इक्वल टू 192 बाय मायनस 16 तर K इक्वल टू आन्सर येतं आहे मायनस K इक्वल टू आन्सर येतं आहे -12 त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा KXY प्लस 10X प्लस 6Y प्लस 4 इक्वल टू 0 तर हे याच्यातलं के फाइंड आउट करायचं कसं फाइंड आउट करणार बघा कम्पेअर विथ म्हणायचं कम्पेअर विथ बघा व्यवस्थित लक्ष द्या AX² प्लस 2HXY प्लस BY² प्लस 2GX प्लस 2FY प्लस C इक्वल टू 0 X² टर्म आहे का याच्यामध्ये नाही तर A इक्वल टू 0 XYचा टर्म आहे का आहे तर सोबत काय 2H इज इक्वल्स टू K देअरफॉर H इज इक्वल्स टू K/2 Y² आहे का नाही आहे देअरफॉर B इक्वल टू 0 X आहे का फक्त हे बघा X आहे देन 2G इक्वल टू 10 मग असं लिहायचं 2G इक्वल टू 10 मग G इक्वल टू 10/2 देअरफॉर G इक्वल टू 5 परत बघा 2FY म्हटलं आहे वायला वाय ॲज इट इज कोइफिशियंट काय 2F इक्वल टू 6 2F इक्वल टू 6 F इज इक्वल्स टू 6/2 मग F इक्वल टू काय आता 3 परत बघा C इक्वल टू 4 यानंतर नेक्स्ट बीट काय करायचं आहे नेक्स्ट बीट बघा इथंपर्यंत आलं तर ॲज इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन ॲज इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन देअरफॉर determinant of A B C H G F इज इक्वल्स टू 0 म्हणायचं A म्हणजे काय 0 H म्हणजे K/2 G म्हणजे 5 H ची व्हॅल्यू काय K/2 B ची व्हॅल्यू 0 G ची व्हॅल्यू किती आहे 5 सॉरी इकडे F ची व्हॅल्यू 3 5 3 आणि C ची व्हॅल्यू 4 कसं सॉल्व इज इक्वल्स टू 0 म्हणजे असं आलं बघा 2 K/2 इंटू 3 मायनस 5 इंटू 0 0 आता हे काय होतं आहे हे 1 2 जा 2 2 2 जा 4 तर मायनस K/2 इंटू 2K मायनस 15 प्लस 5 इंटू 3K/2 इक्वल टू 0 तर आता जर समजा आपण हे इथून पुढे जर समजा सॉल्व करायचं म्हटलं तर हे कसं येतं बघा हे 2K म्हणजेच हे फक्त इथं काय राहतं K² येतं नेक्स्ट बघा किंवा इथं दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे किंवा मल्टिप्लाय जर केलं हे मायनस केने -2ने जर मल्टिप्लाय केलं तर असं येतं -K इंटू 2K केलं की -2K² मायनस मायनस प्लस 15K/2 प्लस 15K/2 येतं इक्वल टू 0 मग आता हे काय झालं दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे तर आन्सर येतं आहे -2K² प्लस 30K/2 इज इक्वल्स टू 0 दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे तर काय करायचं बघा -2K² प्लस 30K/2 इक्वल टू 0 परत बघा न्यूमरेटरमधून -2 कॉमन काढा तर K² मायनस 15K अपॉन 2 इक्वल टू 0
आता काय होतं आहे, हे 2 2 कॅन्सल, हे -1 मल्टिप्लाय पलीकडे गेलं की डिवाइड बाय, म्हणजे k² मायनस 15k इज इक्वल्स टू 0 बाय -1. 0 अपॉन एनी नंबर 0, म्हणजे k² मायनस 15k इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप बघा, इथून पुढं ह्या दोघातून k कॉमन काढायचं, म्हणजे काय राहतं, k मायनस 15 इक्वल टू 0, देअरफॉर k इक्वल टू 0 और k मायनस 15 इज इक्वल्स टू 0, देअरफॉर k इक्वल टू 15, k इक्वल टू 0. हे दोन व्हॅल्यू झाले. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन असं दिलं, x² प्लस 3xy प्लस 2y² प्लस x मायनस y प्लस k इक्वल टू 0 हे असं दिलेलं आहे. तर कम्पेअर विथ म्हणायचं, कम्पेअर विथ ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. तर a इक्वल टू 1 येतं, 2h इज इक्वल्स टू 3, देन h इज इक्वल्स टू 3/2, b इक्वल टू 2, 2g इक्वल टू 1, देन g इज इक्वल्स टू 1/2, 2f इक्वल टू -1, f इज इक्वल्स टू -1/2 आणि c इक्वल टू k. जर समजा हे सगळे व्हॅल्यूज आले तर नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, ॲज इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन म्हणायचं. इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन. जर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करत असेल तर काय येतं बघा, याचा आन्सर येतं डिटर्मिनंट ऑफ ए बी सी एच जी एफ इक्वल टू 0. तर व्हॅल्यू ऑफ ए किती आहे, 1, एचची व्हॅल्यू 3/2, जीची व्हॅल्यू 1/2, हे 3/2, बीची व्हॅल्यू 2, एफची व्हॅल्यू -1/2, जीची व्हॅल्यू 1/2, एफची व्हॅल्यू -1/2 आणि सीची व्हॅल्यू के इज इक्वल्स टू हे 0. मग आता काय करायचं बघा, लक्ष द्या. पहिल्यांदा 1 लिहिणार, रो आणि कॉलम जर हाईड केलं काय राहतं, 2 -1/2 -1/2 के, मायनस मिडल टर्म 3/2, रो आणि कॉलम जर हाईड केलं 3/2 -1/2 1/2 आणि के. हे बघा, हे रो आणि कॉलम हाईड केलं राहिलेले व्हॅल्यूज, प्लस लास्ट टर्म घ्यायचं किती आहे 1/2, रो आणि कॉलम हाईड केल्यावर काय राहतं 3/2 1/2 2 -1/2 इक्वल टू 0. आता बघा 1 इंटू 2 इंटू के 2k होते, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, मायनस मायनस प्लस 1/4 येतं. त्यानंतर बघा -3/2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 3/2 इंटू के म्हणजे 3/2k येतं, मायनस 1/2 इंटू 1/2 म्हणजे -1/4 येतं, प्लस बघा 1/2 इंटू 3/2 इंटू -1/2 म्हणजे -3/4, -2 इंटू 1/2 म्हणजे 2/2 येतं इक्वल टू 0. इथं बघा डिनॉमिनेटर डिफरंट आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 इक्वल टू 8k -1/4 मायनस 3/2 इंटू ब्रॅकेट 3/2k मायनस मायनस प्लस 1/4 प्लस 1/2 बघा -3/4. आता हे 2/2 म्हणजेच काय तर -1 इक्वल टू 0. परत बघा हे 8k -1/4 ॲज इट इज -3/2. इथं डिनॉमिनेटर डिफरंट आहे, क्रॉस मल्टिप्लाय 12k प्लस 2/8 प्लस इथं बघा 1/2 -3 -4/4 इज इक्वल्स टू 0. परत नेक्स्ट स्टेप, इथून पुढं काय करायचं बघा, इथं जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हे असं येतं 8k -1/4 -3/4
12k प्लस 2 बाय 2 एट जा 16 प्लस 1 बाय 2 इंटू मायनस 7 बाय 4 इक्वल टू 0. आता जर व्यवस्थित बघितलं, ह्या तिघाचा डिनॉमिनेटर इथं 16 आहे, इथं 8 आहे आणि इथं 4 आहे. तिघांचं डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं. तिघांचं डिनॉमिनेटर सेम करायचं म्हणजे इथं 16 येण्यासाठी काय करायचं आहे बघा, 4 इंटू 8k मायनस 1 बाय 16 म्हणजे याला मल्टिप्लाय डिवाइड बाय 4 केलो. त्यानंतर बघा इथं काय करणार, हे ऑलरेडी आहे तसंच बरोबर आहे, 12k प्लस 2 बाय 16. आता इथं मायनस 7 बाय 8 आहे, इंटू काय करायचं 2 बाय 2 करायचं परत, इज इक्वल्स टू 0. आता तिघांचं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे असं आलं बघा, 4 इंटू ब्रॅकेट 8k मायनस 1, 4 इंटू ब्रॅकेट 8k मायनस 1, मायनस 3 इंटू ब्रॅकेट 12k प्लस 2 मायनस 14 अपॉन 16 इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप बघा, डिवाइड बाय 16 पलीकडे गेले की मल्टिप्लाय बाय 16 म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट 8k मायनस 1, 3 इंटू ब्रॅकेट 12k प्लस 2 मायनस 14 इक्वल टू 0. 32k मायनस 4 मायनस 36k मायनस 6 मायनस 14 इक्वल टू 0. आता बघा 32k मायनस 36k मीन्स मायनस 4k, मायनस 4 मायनस 6 मायनस 10 मायनस 14 मायनस 24 इक्वल टू 0. आता मायनस 4k इक्वल टू प्लस 24 होतं आहे. नेक्स्ट बघा k इक्वल टू 24 बाय मायनस 4 मीन्स k इक्वल टू मायनस 6. इथून आपण व्हॅल्यू ऑफ k फाइंड आउट केलो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं, फाइंड 7th क्वेश्चन बघा, फाइंड p and q, find p and q if the equation px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q equal to 0. Represent a pair of perpendicular line बघा लक्ष द्या, गिवन इक्वेशन ऑफ लाईन काय, px स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर प्लस 14x प्लस 2y प्लस q इक्वल टू 0. काय करायचं बघा, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. आता कम्पेअर केल्यावर बघा a इक्वल टू p येतं आहे, 2h इज इक्वल्स टू मायनस 8 देअरफॉर h इज इक्वल्स टू मायनस 4, b इक्वल टू 3, 2g इक्वल टू 14 देअरफॉर g इक्वल टू 14 बाय 2 म्हणजेच 7, 2fy इक्वल टू 2 मीन्स 2f इज इक्वल्स टू 2, f इक्वल टू 1 and c is equals to q. as given equation represent a pair of line, काय सांगितलं, pair of line and it is perpendicular. therefore जर समजा परपेंडिक्युलर असेल तर आपण काय लिहू शकतो, इट इज सॅटिस्फाईंग द कंडिशन a b c हे HGF इक्वल टू 0 अँड a प्लस b इक्वल टू 0 अँड a प्लस b इक्वल टू 0. आता बघा a ची व्हॅल्यू काय आहे, p आहे, प्लस b ची व्हॅल्यू 3 इक्वल टू 0, p इक्वल टू काय आला -3. इथून तुम्हाला p मिळाला. नाव नेक्स्ट स्टेप 1q मायनस हे -3 लिहिलं अगोदर, मायनस मिडल टर्म -4, रो कॉलम हाईड केले की -4 1 7q, लास्टचा टर्म 7, रो कॉलम हाईड केले की -4 3
7 1 इक्वल टू 0. हे कसं येतं बघा, -3 इंटू ब्रॅकेट 3q - 1 मायनस मायनस +4 -4q - 7 +7 इंटू ब्रॅकेट -4 - 21 इक्वल टू 0. म्हणजे ते असं येतं 3 इंटू 3q मीन्स काय येतं बघा, 3 इंटू 3q केलं की -3 इंटू 3q म्हणजे -9q मायनस मायनस +3. आता बघा 4 इंटू -4 म्हणजे -16q - 28 आणि +7 इंटू -25 इक्वल टू 0. आता काय होतं आहे, हे -9q - 16q म्हणजे -25q करायचं. राहतं काय 3 - 28 मीन्स -25 -25 इंटू 7 -175 इक्वल टू 0. मग आता नेक्स्ट स्टेप बघा, हे असं येतं -25q - 200 इक्वल टू 0. -25q इज इक्वल्स टू +200 and finally q equal to 200 upon -25. Therefore q equal to -8 and this is your final answer. Therefore p equal to -3 and q equal to -8. नेक्स्ट पार्ट बघा, याच्यानंतर लास्ट क्वेश्चन काय सांगितलं, फाइंड p and q if the equation 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 is equals to 0 represent a pair of line and parallel to each other. जर समजा पॅरलल असेल तर कसं सॉल्व करायचं बघा. आता गिवन इक्वेशन 2x² प्लस 8xy प्लस py स्क्वेअर प्लस qx प्लस 2y minus 15 इक्वल टू 0. कंपेअर विथ ax² प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. Therefore a equal to 2, 2h is equals to 8, h is equals to 8 by 2 means h is equals to 4, b equal to p. आता बघा 2g is equals to q, therefore g is equals to q by 2. आता हे 2 आपण कंपेअर करताना fy सोबत करतो. 2f is equals to 2, f equal to 1 and c equal to -15. Now c equal to -15. Now as it represents a pair of line, it represents a pair of line, therefore determinant of a b c h g f is equals to 0 and h square minus ab is equals to 0. हे दोन कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. इट रिप्रेझेंट्स पेअर अँड पॅरलल टू इच अदर. आणि लाईन कशा आहेत, पॅरलल टू इच अदर. जर समजा लाईन पॅरलल असेल तर हा फॉर्म्युला आहे. एचचा स्क्वेअर म्हणजेच कसं करणार आपण, 4चा स्क्वेअर, ए म्हणजे 2 आणि बी म्हणजे काय इंटू पी इक्वल टू 0 म्हणजे 16 इक्वल टू 2p येतं. देअरफॉर 16 by 2 इक्वल टू p, p is equals to 8. and now next step बघा, डिटर्मिनंट ऑफ व्हॅल्यू ऑफ a ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, b ची व्हॅल्यू काय p, b इक्वल टू p सांगितलं आहे तर p ची व्हॅल्यू काय 8, c ची व्हॅल्यू -15, h किती आहे 4 आहे, g किती आहे q/2 आहे, f ची व्हॅल्यू 1 म्हणजे असं येतं बघा q/2 1. आता हे सॉल्व काय करणार आपण, पहिल्यांदा 2 लिहिणार, ते रो आणि कॉलम हाईड करायचं म्हणजेच काय राहतं आहे
8 1 1 मायनस 15 मायनस मिडल टर्म 4 रो कॉलम हाईड केल्यावर काय राहतं 4 1 क्यू बाय 2 मायनस 15 राहतं प्लस लास्टचा टर्म क्यू बाय 2 4 8 क्यू बाय 2 1 इक्वल टू 0. मग नेक्स्ट स्टेपला काय करायचं 2 इंटू ब्रॅकेट बघा हे असं येतं 15 28 असे मायनस 120 मायनस 1 मायनस 4 इंटू 15 4 जा 60 मायनस 60 मायनस क्यू बाय 2 प्लस हे बघा हे क्यू बाय 2 4 1 जा 4 मायनस 8 क्यू बाय 2 इक्वल टू 0. हे काय होतं 2 इंटू मायनस 121 मायनस 4 इंटू मायनस 60 मायनस क्यू बाय 2 परत बघा प्लस हे क्यू बाय 2 इंटू 4 मायनस 4 क्यू बाय 2 4 जा 8 4 क्यू राहतं इक्वल टू 0. आता काय करायचं हे मायनस 242 होतं मायनस 4 ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लाय करा काय होणार मायनस 120 मायनस क्यू बाय 2 प्लस आता क्यूने जर मल्टिप्लाय केलो 4 क्यू अपॉन 2 मल्टिप्लाय जर केलं तर त्यानंतर काय येतं मायनस 4 क्यू स्क्वेअर बाय 2 येतं इक्वल टू 0. परत बघा हा मायनस आता 2 2 जा 4 हे असं आलं मायनस 242 मायनस मायनस प्लस 240 हे मायनस 2ने मल्टिप्लाय केलो आपण याला मायनस 2 इंटू मायनस क्यू प्लस 2 क्यू इथं पण काय होतं आहे बघा हे 2 क्यू राहतं आहे प्लस 2 क्यू मायनस 2 क्यू स्क्वेअर इक्वल टू 0. मग आता हे असायला बघा हे मायनस 242 प्लस 240 म्हणजेच काय राहतं आहे मायनस 2 राहतं आहे 2 क्यू प्लस 2 क्यू म्हणजे 4 क्यू मायनस 2 क्यू स्क्वेअर इक्वल टू 0. आपण काय केलं ह्या सगळ्यातून मायनस 2 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहतं आहे क्यू स्क्वेअर मायनस 2 क्यू प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे फॅक्टर कसं पडते क्यू स्क्वेअर मायनस 2 क्यू प्लस 1 इक्वल टू बघा हे 0 अपॉन मायनस 2 म्हणजे मल्टिप्लाय बाय मायनस 2 पलीकडे गेला की डिवाइड बाय मायनस 2 0 अपॉन एनी नंबर 0 राहतं काय क्यू स्क्वेअर मायनस 2 क्यू प्लस 1 इक्वल टू 0. देअरफॉर क्यू मायनस 1 इंटू क्यू minus 1 is equals to 0. Therefore finally q minus 1 is equals to 0 or q minus 1 is equals to 0. Therefore q equal to 1 and this is your final answer. इथं हा तुमचा पूर्ण चॅप्टर कंप्लीट झाला. इन केस काय डाऊट असेल तर कॉल करून विचारू शकताय आणि जर समजा तुमचे कोण बाकीचे फ्रेंड्स असतील तर त्यांना देखील शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा त्यांना पण चॅनल म्हणजे जेणेकरून पुढं जर आपण काही अपलोड केलं तरी ते त्यांना कळायला पाहिजे.